मंडळी बुलेट म्हणलं की तुम्हाला काय आठवतो? हे डुग 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 करत सगळ्या गावाला जागा करत सगळ्यांचं लक्ष वेधत जाणारी गाडी आठवते ना हो? अहो बरोबरच आहे, कारण गाडीच तशी हो. अहो जेव्हा निघते ना बुलेटची स्वारी, वाट देते दुनिया सारी. असं म्हणतात ते उगाच नाही बरं का. कारण बुलेट एकदा रस्त्याने निघाली की बुलेट आणि बुलेटवरचा माणूस दोन्हीकडे लक्ष जातं. त्या जुन्या डिझेलवरच्या बुलेट तर काय नाद होत्या राव. असं वाटायचं रेल्वेचं नाही तर जुन्या ट्रकचं इंजनच चालू झालं का काय. अहो पूर्वी गावात सरपंचाकडे बुलेट असायची, बागायतदाराकडे बुलेट असायची. त्यामुळे रात्रीच्या वेळी बुलेट 2-4 किलोमीटर जरी गावापासून लांब असली का नाही, तरी अख्ख्या गावाला वाटायचं सरपंच आलं बरं का, बागायतदार आलं बरं का. काय रुबाब असायचं होय सरपंचाचा आणि बागायतदाराचा. आणि आत्ताच्या गाड्यांसारखं असं एका किक मध्ये नव्हती चालू होत बुलेट बरं का तेव्हाची. अशी वेळ घेऊन बुलेटवर बसलेल्या व्यक्तीच्या ताकदीची परीक्षा घेऊनच बुलेट चालू व्हायची. आता कोणी नवी गाडी घेतली की लगेच पोरं म्हणतात, हे बघू रे एक राऊंड. पण तेव्हा म्हणू द्या की कोणी हातात दिली तरी ती आवरल का नाही हितनं सुरुवात असायची. अहो ते चालवणं तर लांबच राहिलं. अहो लय कशाला लांब जा. आपला कबीर सिंग त्यानं नाही बुलेट वापरली होती. कशी अँटिक बुलेट होती का नाही. आणि त्याच्यावरती येऊन त्याची गर्लफ्रेंड जेव्हा बसते का नाही, त्यानंतर काय इम्प्रेशन पडतो. अहो गाडीच तशी ना. त्यात मस्तपैकी 3 भाकरी सकाळ संध्याकाळ कुस्करणाऱ्या पैलवान सरपंच बागायतदाराची ही बुलेट. आवाजातच हिच्या एवढा दरारा की घरातल्या सकड गावातली माणसं बी आवाजाकडे कान देऊन लसायची. मंडळी पहिल्या महायुद्धात सैनिकांसाठी वापरली गेलेली मात्र हीच बुलेट भारताची एक वेगळी ओळख बनेल असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं. एक तर ते अजस्त्र धूळ, त्यातनं डिझेल किंवा पेट्रोल, वजनाला खतरनाक, आणि त्यातनं बी त्या गाडीवर बसलं की आपोआप तिच्या व्हायब्रेशननं होणारा व्यायाम, या सगळ्या गोष्टी पकडता ज्याला बुलेट चालवाय सोडा आवरत बी नाही त्याला बी बुलेटचं कौतुक आज सुद्धा आहे. अहो कॉलेजच्या पोरांना हल्ली बुलेटच लागते हो. कारण पुढच्या सीटवर बसून नुसती रेस पिळून उपयोग नसतो. मागं कोणतरी बसलं की पोरं पण जरा मापात येतात ना. नाहीतर पोरं पुढे बसल्या मागच्या सीटवरची धूळ अशी बी जात नाही तशी बी जात नाही. इकडं पोरांनी गाडीची फडकी बदलली तरी गाडीच्या मागच्या सीटवरची धूळ काय कमी होत नव्हती हो. पण बुलेट म्हटलं की इम्प्रेशन कसं खतरनाक. आणि बसलंच कोण माग, मग तर काय तो पट्टा किती बी कसा बी असू देव, बुलेट जमिनीवर चालत असली तरी ह्यो गाडी मात्र हवेतच असतो. आता मंडळी हे सगळं सांगायचं कारण बुलेटने एक जुना काळ ते आत्ताचा काळ असा या पद्धतीने बांधून ठेवलाय बघा. अगदी एकेकाळी फक्त बागायतदार सरपंचाची किंवा त्या वेळेच्या लोकांची सरपंच बुलेट आता तरुणांना सुद्धा खुणवती, यातच सगळं आलं ना. मंडळी आज याच बुलेटची सगळी स्टोरी आपण पाहणार आहोत. पहिल्या महायुद्धात वापरली गेलेली बुलेट गाडी थेट भारतीय रस्त्यांवर कशी धावू लागली, परदेशातली ही बुलेट भारतात कोणी आणली, आणि एकेकाळी विकायला काढलेल्या एनफिल्ड कंपनीला एका भारतीय माणसानं कसं काय वाचवलं, आणि एका भारतीय माणसामुळे ही परदेशातली कंपनी आज जगभर खरंच पोहोचली गाव, सगळं सविस्तरात जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ लयच महत्वाचा आहे त्यामुळं शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी तर सुरू करूया आपली बुलेटची ही स्टोरी. तर कसं आहे माहितीये का, एकदा पिंटू शेटची बुलेट त्यांच्या मित्रानं मागितली होती त्यांना. बरं ती बुलेट तशी बऱ्यापैकी नव्यातली होती तरी मी पिंटू शेट म्हणलं बरं का, ए जरा नीट बरं का. त्यांचा दोस्त म्हणला काय होत नाही, आणि गेला की घडी किक मारायला. एक किक मारली काय चालू होय ना, दुसरी किक जशी मारली तशी बसली किंवा त्याला बॅक किक झालं. गाजानं दुसऱ्याच किक मध्ये बुलेटला नमस्कारच घातला. पिंटू शेट बोलला, अरे ही तुला काय सायकल वाटली का काय, याला किक मारावी टेक्निक लागतं. मंडळी पिंटू शेट म्हटलं तशी ही सायकल नाहीच हो, पण हो जेव्हा बुलेट पहिल्यांदा बनली तेव्हा ती सायकलच होती म्हणून तिला इंजिन बसवलं होतं. हा पण तेव्हा मात्र या गाडीचं नाव वेगळं होतं बरं का. पण बुलेटची सुरुवात सायकलीला बसवलेल्या इंजिनातनच झाली होती बरं का. आता ती कशी, तर आपल्याला थोडं जरा रिव्हर्स यावं लागेल. म्हणजे कसं, तर बॉब आणि एल्बर्ट या 2 माणसांना मिडल सेक्सच्या रॉयल स्मार्ट आर्म्स फॅक्टरी ऑफ एनफिल्डचे एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. आणि त्या मंडळी कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर त्यांनी थेट एक कंपनीच परत बनवली. तिचं नाव होतं एनफिल्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. आणि यामध्ये त्यांनी सायकल बनवायला सुरुवात केली आणि तिला त्यांनी इंजिन पण बसवलं. आणि सायकलच्या नावाला एक रॉयल टच यायला त्यांनी नाव दिलं रॉयल एनफिल्ड्स. आणि त्यातच त्यांचा आर्म सप्लायचा व्यवसाय होता. तर खाली टॅगलाईन अशी दिली की मेड लाईक अ गन. आता यापासून पुढच्या काही काळात या दोघांना लय लॉस झाला या सगळ्यातनं, पण त्यांनी कंपनी सुद्धा विकली आणि बरंच काय काय झालं. आता त्यात लय नको पडायला. मात्र रॉयल एनफिल्ड भारतात कशी आली आता ते आपण पाहूयात, कारण तीच लय महत्वाचं आहे. तर मधल्या काळात या कंपनीला पहिल्या महायुद्धात गाड्या पुरवायचं काम मिळालं होतं. कारण तशी बऱ्यापैकी या कंपनीने प्रगती केली होती. सैनिकांना तेव्हा या गाड्या पहिल्या महायुद्धात पुरवल्या गेल्या होत्या. मात्र युद्ध संपलं आणि गाड्याचं मार्केटच गेलं, खप कमी झाला. आता यासाठी कंपनीनं 1949 पर्यंत काही वेगवेगळे मॉडेल बनवले, जसे की मॉडेल झेड सायकर आणि 500 सीसीची बुलेट सुद्धा होती.
मंडळी 1949 हे तेच साल होतं जेव्हा पहिल्यांदा बुलेटने भारतात पाऊल ठेवलं होतं. कारण यापूर्वी या कंपनीचा इतिहास हा बराच चढ उतारांचा होता. त्यामुळे या एकूणच रॉयल एनफिल्डला भारतातल्या एका व्यक्तीने ओळखलं होतं की युद्धात जर ही गाडी वापरली गेली असेल ना तर ती रोडवर पण चांगली पळेल हो. म्हणून तेव्हाच्या मद्रास मोटर्सनी या ब्रिटिश मोटरसायकल्सला इम्पोर्ट केलं आणि त्यावर काम चालू केलं. कारण म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर तेव्हा भारतात दुचाकी गाड्यांची कमी होती. अगदी 1952ला या गाडीचं महत्व समजून थेट इंडियन आर्मीनं मद्रास मोटर्सला थेट 350 ते 500 सीसी गाड्या बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि तिथून ब्रिटिश मोटर्स व मद्रास मोटर्सनी जे काही भारतात बुलेटचा आवाज पोहोचवला त्याला जी सुरुवात केली ती आजपर्यंत तो आवाज भारतात कुठं पण जा ऐकायला बुलेटचा आवाज येतोच येतो. आणि या दोघांनी मिळून पुन्हा एक नवं नाव या कंपनीचं ठेवलं ते होतं रॉयल एनफिल्ड इंडिया. गाडी बनायची इंग्लंडमध्ये, भारतात फक्त तेव्हा ती जुनी बुलेट असेंबल व्हायची पण क्रेज बाकी क्रेज होती. आता इथून थेट जाऊ मंडळी आपण 1993 पर्यंत. हा मोठा कार्यकाळ रॉयल एनफिल्डला भारतात चांगलाच होता. अहो कधी काळी इंग्लंडमधनं आयात होणारी बुलेट भारत आता तेव्हापासून एक्सपोर्ट करायला लागला होता म्हणजे 1993च्या दरम्यानच्या तिथनं पुढच्या काळात सुद्धा. पण या एवढ्या काळात इंग्लंडच्या काही नियमांमुळे ब्रिटिश मोटर्सला कंपनी बंद करावी लागली. पण भारतात मात्र जोरात काम चालू होतं. तरी बी आता बुलेटचं एकूणच कसं काय होणार असं म्हणताच आयशर नावाची एक कंपनी होती त्यांनी ही बुलेटची कंपनी खरेदी केली. आयशर कंपनीचा मालक विक्रमलालचा पोरगा सिद्धार्थ लाल याने बुलेटचं महत्व ओळखलं. त्यानं मंडळी असं ठरवलं की बुलेट फक्त इंडियन आर्मी आणि मर्यादित लोकांपर्यंत नाही ठेवायची तर तिला डायरेक्ट सामान्य माणसाला पण ती चालवता येईल अशा पद्धतीने ऍड करायची. तिचं सगळं बनवायचं काय गोष्टी असतील त्या. अहो त्यानंतर सिद्धार्थ लालनं गाडीचा लय स्टडी केला. किक मारल्यावर काय होतं, गाडीचं वजन किती, सगळं 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 पार त्यानं गाडी भारतभर फिरवली. तेव्हा त्याला कळलं की गाडीत बदल केलाच पाहिजे नाहीतर बुलेट ही फक्त मिलिटरी आणि काही मोजक्या लोकांपुरतीच मर्यादित राहील. त्यांनी बुलेटमध्ये इतकं बदल केलं की आज जी बुलेट तुम्ही बघताय का नाही आसपास त्याचं श्रेय याच सिद्धार्थ लालचं आहे बरं का. त्याने 1993 नंतरच्या पुढच्या काळात बुलेटची जाहिरात सुद्धा अशी बनवली की ती सामान्य लोकांना खरेदी करायला त्यांनी प्रवृत्त केलं होतं. यातच आयशर कंपनीचा पुढचा सीईओ कोण असेल हा निर्णय घेताना कंपनीला त्यांचे 13 व्यवसाय पाहणारा माणूस सिद्धार्थ यांच्यानंतर हवा होता. पण त्यांनी केलेलं बुलेटसाठीचं काम पाहता कंपनीने असं ठरवलं की आपले 13 मधले 12 व्यवसाय विकूयात आणि फक्त एक बुलेटची फॅक्टरीवर आता आपण काम करूयात. आणि आयशर कंपनीच्या या सीईओनी फक्त बुलेटवर लक्ष केंद्रित केलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी वेगवेगळे इव्हेंट्स तसेच जाहिराती बनवल्या आणि बुलेटला भारतभर नाही जगभर पोहोचवलं. एका बुलेट कंपनीसाठी त्यांनी त्यांचे बाकीचे 12 व्यवसाय विकले. यावरून बुलेटचं महत्व काय आहे हे समजून येतं. मंडळी बुलेटचा हा इतिहास किती संघर्षाचा आणि रंजक सुद्धा आहे बघा ना. त्यात अहो पंजाब घ्या, महाराष्ट्र घ्या, आपल्या ह्या जुन्या बुलेट इथे एवढ्या आहेत ना की बास. डिझेल बुलेटचा प्रकार तसा फेल गेला होता बरं का. कारण गाडीचं वजन अहो पहिलवानाचं सुद्धा जिथं घाम निघायचं ना तिथं बाकीच्यांची काय गाता हो. त्यामुळे डिझेल बुलेट जरी फेल गेली असली ना तरी आज या बुलेटची किंमत द्यायला पाहिजे ती किंमत द्यायला लोक तयार असतात. तर तिचा मालक त्याच्यावर काय म्हणतो माहितीये, तुम्ही किती बी द्या हो, मी काय बुलेट विकत नसतो. कारण एक वेळ हरवलेला विकलेला हिरा परत मिळवलो पण जुनी बुलेट मिळणं लयच मुश्किल काम. मंडळी रॉयल एनफिल्डनं जसं भारतात पाय रोवलं ना तसं लोकांना मजबूती कळाली. अशी बी गाडी असती हे कळलं. बारकी पोरं ते वयस्कर माणसं सगळ्यांनाच बुलेटचा अप्रूप. बुलेटवर बसायचं म्हणलं की हेलिकॉप्टरमध्ये बसल्यागत वाटायचं. आज बी वाटतं तसं. अहो आमदार खासदारांना त्याच्या गाडीत बसवल्यावर एखादा कसा मिरावतो का नाही की मला बघा ह्या आमदार खासदारांना मला गाडीत बसवलं, तसं बुलेटचं होतं. चालवणारा सोडा मागं बसलेल्याला व्हीआयपी असल्यागत वाटतं. आणि आज तसंच आहे बघा. बघा की मंडळी जुन्या बुलेटची ही कथा तर नव्या बुलेट सुद्धा यात मागं नव्हत्या आणि नाहीतच. म्हणजे बुलेट घेणं म्हणजे 4 चाकी घेतल्यागत वाटतो. त्यामुळे आजचा तरुण वर्ग सुद्धा बुलेटच्या मागे आधी लागतो कारण इम्प्रेशन हो. पोरांना आजकाल तेच पाहिजे, घे बुलेट की पाड इम्प्रेशन. त्यामुळे हल्ली बुलेट कॉलेजच्या पोरांच्याकडे आल्यात. आता जरा त्या मॉडिफाय वगैरे आल्यात पण जुन्या क्लासिक 350 सीसी बुलेटचा आवाज इम्प्रेशन ह्याच्या पुढे नव्या बुलेट जरा नाजूक वाटतात. आणि बुलेट म्हटलं की कसा रांगडेपणा, रुबाबदारपणा. बरं बुलेटला लय स्पीडनं पळून बी चालत नाही बरं का, मोसम लागतो. 50-60च्या स्पीडनं जा की कसा एकसारखा आवाज तो सगळ्यांना लक्ष खेचून घ्यायला लावतो बघा. हे आताचे पोरं उगाच बुलेटची रेस पिळत्यात त्यानं बुलेटचं इम्प्रेशन डाऊन होतं. पण काय म्हणा मंडळी 350ची सीसी इंजिन असो नाहीतर 500 सीसी बुलेट या दोन्हींनी ना चांगलंच मंडळी मार्केट चालवलं होतं. कारण वेळ काळानुसार कंपनीने सुद्धा बटन स्टार्ट बुलेट आणल्या. जरा आधुनिक काळाला साजेशा बुलेट त्यांनी आणल्या कारण एकीकडे इतर गाड्यांची स्पर्धा बी होती हो. आणि बहुतांश तरुण बुलेटकडे वळतोय याचंच कौतुक कंपनीला होतं. आता काळानुसार चालू आहेत म्हणत कंपनीनं बुलेटला बटन स्टार्टचा पर्याय दिला. बुलेट आणि बटन स्टार्ट हे ऐकलं तरी असं वाटतं मटणाच्या रशात मटण नसल्यागत. काय हे पण कंपनीनं आत्ताच्या काळातील लोकांची गरज ओळखली आणि या बटनच्या पर्यायाने तर बुलेटचा खप अजूनच वाढला. शहरात एरवी कमी असणारी बुलेट यामुळे सोसायटी व बंगल्यांच्या पुढे उभी राहू लागली. अगदी काळानुसार बदल करणं कंपनीला फायद्याचं ठरलं आणि ते भाग सुद्धा होतं. मंडळी एकमेव बुलेट अशी गाडी आहे की जिचा इतिहास इतका रंजक आहे
पहिलं महायुद्ध ते बटन स्टार्ट बुलेट हा एक मोठा पल्ला आहे, ज्यात बुलेटने आपलं स्टेटस कमी केलं नाही आणि तिचं कमी झालं पण नाही, तर ते वाढतच गेलं. बुलेटची म्हणजे बुलेटवर गाणी आली, बुलेटने हिरोला, व्हिलनला, हिरोईनला ग्लॅमर दिलं. अहो अर्चना नाही होय बुलेट चालवली होती. तिनं चालवल्यानं पुढे कितीतरी पोरी बुलेट चालवायला शिकल्या होत्या. मुळात बुलेट म्हणा नाहीतर फटफटी, कितीतरी तिला टोपण नावं. लेंगा शर्टवाल्या माणसापासून जीन्स घालणाऱ्या पोरापोरींना बुलेटचं याड हे कायमच राहिलेलं आहे. लेंगा शर्ट घालणारा माणूस कसा लेंगा असा गुडघ्यापर्यंत घेऊन 2-3 वेळा किक मारून मग गाडी चालू करतो. 2 मिनिटं गाडी चालू ठेवतो, गाडीचा मोसम नीट करतो. तर तरुण पिढी सुद्धा जीन्स थोडी वर घेऊन नव्या दमाची बुलेट किक मारून नाहीतर बटनावर स्टार्ट करते. या दोन्ही साम्य एकच आहे की पिढी बदलली तरी बुलेटच्या बऱ्याच गोष्टी आजही तशाच आहेत. अगदी काळानुसार तिचं वजन कमी केलं गेलेलं आहे. नव्या बुलेटचं मॉडेल आले पण दर्जा आणि स्टेटस हे कायमच राहिलेलं आहे. रॅली असो, मड रॅली असो नाहीतर कसला बी रस्ता, बुलेट सगळीकडे बिंदास चालते. तिला ऍटिट्यूड चालत नाही बरं का. उलट बुलेट गाडी चालवणाऱ्याला एक वेगळा ऍटिट्यूड देते. त्यामुळे बुलेटवर बसलेला बुलेट राजा हा लक्ष वेधूनच घेतो. आता काय काय पोरं फटाकड्याचा सायलेन्सर बसून दंगा करतात, पण त्याने त्यांची बी इमेज खराब होते आणि गाडीची पण. पण 350 सीसीची क्लासिक हंटर, हिमालयन, कॉन्टिनेंटल जीटी, मेटिडोर, स्क्रॅम सारखे बुलेटचे प्रकार कंपनीनं विचार करून बनवलेत. त्यामुळे प्रत्येकाची ताकद वेगळी आणि प्रत्येकाचा वयोगटही वेगळा. याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. मात्र एकदा बुलेट घेतली की माणूस ती गाडी विकत नाही. उलट जुन्या बुलेटची किंमत वाढत राहते असं बोललं जातं. पंजाब महाराष्ट्रातले बरेच जिल्हे बुलेटसाठी प्रसिद्ध आहेत. मिशीला पीळ देत दंड दाखवत बुलेट चालवणारे पैलवान असतात, तसे जिम मधून बाहेर येणारे दंड दाखवत ही बुलेट चालवणारे असे लोक असतात. तर शेतात निवांत झाडाखाली त्या जुन्या बुलेट इतकाच शेतकरी आजही त्याच ताकदीनं काम करताना आपल्याला दिसत असतो. तर कॉलेजच्या पोरांनाही आज सुद्धा बुलेटचं याड बाकी कशापेक्षाही जास्तच असतं आणि हेच रॉयल एनफिल्डचं यश आहे. सर्व पिढ्यांपर्यंत पोहोचणारी ही गाडी आपला रुतबा आज सुद्धा टिकवू नये तो तिच्या दर्जामुळे. त्यामुळे जेव्हा निघते बुलेटची स्वारी वाढ देते दुनिया सारी, असं म्हणतात ते उगच नाही बरं का. मंडळी, तुम्ही चालवली का बुलेट? तुमच्याकडे बुलेट आहे का आणि कोणती आहे? करा की काय मॅडम आणि सांगा की आम्हाला सुद्धा. आणि हे विषय कसा वाटला तर अशाच विषयासाठी आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही बरं का. धन्यवाद.